शहर आणि परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर चोरीच्या घटनांचा लवकरात लवकर उलगडा करावा असे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते। त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना गोपनीय माहिती मिळाली की रवींद्र ढाकलू भोये राहणार अंबड नाशिक हा एक चोरीचे होंडा कंपनीचे मोटारसायकल विक्रीसाठी पाथर्डी फाटा परिसरात उभा आहे। सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन रवींद्र भोये याला ताब्यात घेऊन मोटारसायकल बाबत विचारणा केली असता सदरची मोटारसायकल सूरज सुभाष पवार राहणार कोपरगाव यांनी चोरली असून ती भोये हा नाशिकमध्ये विक्री करणार होता। याबाबत कोपरगाव येथे मोटारसायकल चोरीची तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे। त्यानुसार आरोपी आणि मुद्देमाल कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात घेण्यात येणार आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश बोडके, नंदकिशोर नांदुर्डीकर, चंद्रकांत गवडी, वाल्मिक चौहान, अतुल पाटील आदींनी यशस्वी केली। नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।